मित्रांनो आपण आता आलो आहोत बादशाही रिफ्रेशमेंट हाऊसला आणि त्याला बघूया आपण इकडे काय आज एक्सप्लोर करायला भेटतंय. आपण इकडे मागवलंय काय मागवलं उपवासाचं गावन बघूया काय कसं आहे. उपवासाचे बरेच पदार्थ इकडे भेटतात. सोमवार बरेच उपवासाचे पदार्थ पण ऑप्शन शिकतोय मग बाकी सगळे नाश्त्याचे पदार्थ आपण आता 2 लिस्ट मागवले. एक पोळी मागवले हे काय मागवले वस्तू जाऊ लिस्ट आपण ट्राय करूया कसे आपले पदार्थ जुने आलेले हे उपवासाचं गावून चटणी गोड तिखट बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी शेंगदाणे केली हे आणले आपले कडते आपला काही उपवास नाहीये पण आपण जस्ट टेस्ट करण्यासाठी मागवतो जे की फेमस ट्राय करून तिला पण पोहे ट्राय करूया. पोह्यामध्ये नारळाच्या पोह्यामध्ये टाकून नारळाचे पोहे कांदा टोमॅटो आणि फोडणी दिली घ्यायची सगळ्यांना टेस्ट करून बघू. छान टेस्ट होती थोडे पोहे आणि कडक असलं पण छान ट्राय करू. शेंगदाण्याची आमटी कडक शेंगदाण्याची आमटी बकऱ्याची भाजी फुल गरमी बदल आज आपलं जेवण अजून वेगळं ट्राय करू शकतो. ते छान आहे तुम्ही कसं काय तुम्ही जर ट्राय करू शकता. काय होतं उपवासाच्या दिवशी कसं होतं तेच गोष्टी खाऊन तुम्ही जर वाईट लागला असेल तर तुम्ही येऊन नक्की इकडे ह्या गोष्टी ट्राय करू शकता जेणेकरून थोडंसं वेगळी चव राहील वेगळी टेस्ट राहील. तर आपण आता मित्रांनो आपण बादशाही रिफ्रेशमेंटला होतो आणि तिकडे आपण काय केलं ऑर्डर केलं होतं दडपे पोहे आणि उपवासाचं गावण. उपवासाचं जे गावण होतं तर ते चांगलं होतं बेस्ट होतं. त्याबरोबर भाजी वगैरे होती तर 95 रुपयाला आपल्याला ते बसलं आणि 60 रुपयाला दडपे पोह्याची क्वांटिटी थोडी कमी होती पण आपण टेस्ट चांगली होती. तर तुम्ही एकदा तरी ट्राय करू शकता येऊन. थोडंसं वेगळे होते काही ठिकाणी दडपे पोहे वेगळ्या पद्धतीने भेटतात या ठिकाणी थोडे वेगळे भेटले पण तुम्ही एकदा नक्की येऊन ट्राय करू शकता. टिळक रोडला बरोबर मेन रोडला हे शॉप आहे सिग्नलच्या बरोबर तिथं आहे. तुम्ही या नक्की इकडे आणि व्हिजिट करा आणि सांगा कसं आहे. त्याचबरोबर यांचं बादशाही एक हॉटेल सुद्धा आहे जिकडे तुम्ही जेवणाची व्यवस्था आहे. आपण त्याचा एकदा व्हिडिओ पुन्हा एकदा कनेक्ट करू. थाळी भेटते तिकडे खास जेवणासाठी तर तुम्ही त्याचाही व्हिडिओ आपण एक दिवस करू. आता आज आपण फक्त रिफ्रेशमेंटचा व्हिडिओ बघितला होता. चला तर बघूया आपण आता इथं टिळक रोडला आले तर टिळक रोडला आल्यानंतर टिळक चहा किंवा टिळक हॉटेल जे आहे आणि तिकडे जर चहा जर तुम्ही घेतला नाही तर मग काहीच केलं गत नाही. तर त्यामुळे आपण आता जस्ट चाललोय तिकडे चहा घ्यायला किंवा बघूया तिकडे अजून काय स्नॅक्स आयटम भेटते का तर आपण खाऊया. चला आपण ब्रेड पॅटीस मागवल्या ब्रेड पॅटीस आणि
चहा टिळकचा चहा खूप फेमस आहे. कसं नाश्त्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. करू शकता घे ना. पॅटीस एकदम गरम आहे, मस्त आहे, टेस्ट सुद्धा चांगली आहे. तुम्हाला उपवासाला म्हणजे बरेच ऑप्शन इकडे तुम्हाला भेटतील. पोहे, उपीट, डोसा, उपमा वगैरे. पण कचोरी, साबुदाणा वडा. उपवासाचे पण बरेच पदार्थ आहेत. पण बरेच लोक इथं खास करून चहा आणि हे जे काही स्नॅक्सचे आयटम आहेत ते तुम्हाला दिवसभर भेटतील ते खाण्यासाठी. आणि सगळे आयटम गरम गरम आणि फ्रेश असतात. आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की बॅटीस एवढं गरम भेटेल, तर गरम आहे. 20-25 रुपयाला पॅटीस होतं आणि चहा 12 रुपयाला एक. तुम्ही या एकदा नक्की इकडं बघू शकता. इकडे गर्दी बघायला लागते. समोर हॉटेल कॉर्नर मेन टिळक रोडच्या डेलच्या ह्याच्यापासून तुम्ही आतमध्ये आला, डेलच्या शोरूम पासून तुम्हाला आतमध्ये दिसेल. मला संध्याकाळी दिसतं चहा. चहा एक 150 वर्ष जुनं दुकान आहे. टेस्ट एक नंबर. हे किती वर्ष आलं तुम्ही? हे नाही रे, ते सांगतो. हे पण खूप हॉटेल जुनच आहे. चहा खूप छान आहे, एक नंबर. चहा क्वालिटी नाही, वर्थ 12 रुपये. रिग्रेट नाही करणार तुम्ही चहा घेता. म्हणजे चहाचे लवर आहे त्यांनी नक्की येऊन एकदा विजिट करा, ऍटलीस्ट चहा पिण्यासाठी.